जगभरात प्लास्टिक प्रदूषणाचं आव्हान गंभीर होत असून त्याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थांवर, विशेषतः विकसनशील अर्थव्यवस्थांवर होतोय. त्यामुळे प्लास्टिक प्रदूषण आणि शाश्वत विकास यात संतुलन राखण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व देशांनी परस्पर विश्वास आणि सामंजस्यानं उपाययोजना करण्याचं आवाहन भारतानं दक्षिण कोरियात बुसान इथं आंतर सरकारी वाटाघाटी समितीच्या 5व्या सत्राच्या अंतिम सभेत केलंय. केंद्र सरकार आणि विरोधी पक्षात एकमत झाल्यानंतर संसदेतील 7 दिवसांपासून सुरू असलेली कोंडी सोमवारी सुटली आहे. संसदेत संविधानावर चर्चेसाठी तारखाही जाहीर करण्यात आल्या. 13 आणि 14 डिसेंबरला लोकसभेत तर 16 आणि 17 डिसेंबरला राज्यसभेत चर्चा होईल. मंगळवारपासून सभागृहाचे कामकाज सुरळीत चालेल असा विश्वास संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजूंनी व्यक्त केलाय. आगारतळा इथं झालेल्या बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालय परिसर तोडफोड प्रकरणी भारतानं खेद व्यक्त केलाय. दूतावास मालमत्तांना कोणत्याही परिस्थितीत लक्ष्य केले जाऊ नये असं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या नात्याने जो बायडन यांनी पुत्र हंटर बायडन यांना माफी दिली आहे. बेकायदा शस्त्र बाळगणे आणि कर विषयक गुन्ह्यांबाबत खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केल्याच्या आरोपाखाली हंटर बायडन यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं बायडन यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटलंय. वर्ल्ड हिंदू फेडरेशन या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे युरोप खंडाचे अध्यक्ष दीपन मित्रा यांनी येथे नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांनी अल्पसंख्याकांविषयीच्या समस्यांवर आयोजित केलेल्या 17व्या सत्राच्या बैठकीत सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी बांगलादेशात चालू असलेल्या हिंदूंच्या नरसंहाराविषयीची माहिती सांगून त्यांच्या संरक्षणार्थ उपाययोजना काढण्याची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी केली आहे. बांगलादेशमधील सध्याच्या घडामोडी पाहता केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रांकडे बांगलादेशात शांती सेना तैनात करण्याची विनंती करावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे छळ होणाऱ्या भारतीयांना परत आणण्यासंबंधी हस्तक्षेप करावा अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी हमास विरुद्ध कडक विधान केलंय. त्यांनी गाझा पट्टीत ओलीस ठेवलेल्यांच्या सुटकेबाबत हमासला धमकी वजा इशारा दिलाय. ट्रम्प म्हणाले, जर 20 जानेवारी 2025 पर्यंत ओलिसा ठेवलेल्यांची सुटका केली नाही तर ते मध्य पूर्व येथे सारं काही उद्ध्वस्त करतील. ट्रम्प यांनी आपल्या विधानात म्हटलं, जर ओलीस ठेवलेल्यांची सुटका केली नाही तर अमेरिकेच्या मानवतेविरोधात हा गुन्हा करणाऱ्यांना इतिहास मोठी शिक्षा देईल. त्यांनी हा मुद्दा अमेरिकेची प्रतिष्ठा आणि न्यायासाठी गंभीर असल्याचं म्हटलंय. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. या आठवड्याच्या अखेरीस निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटांमुळे मार्च 2022 पासून 340 स्थानिक परिषदांच्या 4 वर्षांच्या कार्यकाळासाठी नगरसेवक निवडीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयानं यावर्षी ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगाला स्थगित करण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीनं घेण्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत. गेल्या आठवड्यातच दोन्ही पक्षात शस्त्रसंबंधीचा निर्णय झाला होता. हिजबुल्लानं लष्करी तळांवर हल्ले केल्यावर इस्रायलने आपण सोमवार 2 डिसेंबर रोजी लेबनॉनवर हल्ले केल्याचं म्हटलंय. गेल्या आठवड्यातच दोन्ही पक्षात शस्त्रसंबंधीचा निर्णय झाला होता. मात्र आता दोघेही एकमेकांवर त्यांचं उल्लंघन करत असल्याचे आरोप करतायत. फेंगल चक्रीवादळामुळे पुदुच्चेरी आणि तमिळनाडूच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले. यामुळे होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तमिळनाडूतील तिरुवन्नामलाई इथं झालेल्या भूस्खलनात 7 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं असून अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे. पुरामुळे पुदुच्चेरीमध्ये 4 मृत्यू झालाय तर तमिळनाडूमध्ये पावसामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 20 झाली आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद विरोधी न्यायालयाने इम्रान खान यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अलीकडेच पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाने केलेल्या आंदोलनाशी संबंधित 7 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ही कोठडी सुनावण्यात आली आहे. रावळपिंडीमध्ये 28 सप्टेंबर रोजी झालेल्या आंदोलनाशी संबंधित प्रकरणी खान यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात येणार आहे. चीनच्या सेमीकंडक्टर चिपच्या उद्योगाचा जगभरात दबदबा आहे, परंतु याला आता अमेरिकेने मोठा झटका देण्याच्या हालचाली सुरू केल्या. चीनच्या 200 सेमीकंडक्टर कंपन्यांना अमेरिकेने प्रतिबंधित व्यापार यादीत टाकण्याच्या दिशेने पाऊल उचललंय असं साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या हवालात आलंय.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर महिन्यांपासून असलेल्या भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आता अंतराळात शेती करत असल्याच्या बातम्या येत आहेत. सुनीता विल्यम्स अंतराळात पालकाची लागवड करत असल्याचं वृत्त आलंय. चीर जातीतील लेट्यूस नावाची ही भाजी सुनीता विल्यम्स प्रायोगिक तत्वावर लागवड करतायत. मोहम्मद अमान याच्या नेतृत्वात अखेर टीम इंडियाने अंडर-19 आशिया कप 2024 स्पर्धेत विजयाचं खातं उघडलंय. टीम इंडियाने आशिया कप 2024 स्पर्धेच्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात जपानवर 211 धावांनी मोठा विजय मिळवलाय. टीम इंडियाने जपानला 340 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र जपानला 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 128 धावाच करता आल्या. भारताने अशा प्रकारे हा सामना 211 धावांनी आपल्या नावावर केलाय, तर जपानचा हा सलग दुसरा पराभव ठरलाय. एकीकडे विक्रांत मेस्सीने चित्रपट कारकिर्दीशी संबंध तोडल्याची बातमी देऊन सर्वांनाच खूप मोठा धक्का दिलाय. त्याच दिवशी 2 डिसेंबरच्या संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट पाहिला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. चित्रपट पाहून पंतप्रधानांनी खूप प्रशंसाही केली आहे. पक्षाच्या इतर नेत्यांबरोबर चित्रपट पाहण्याबाबतीतही त्यांनी लोकांशी संवाद साधलाय.